पवार साहेबांना माझं एवढ्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारणं सोयीचं नाही, योग्य नाही। पण सामाजिक वीण यावर जर पवार साहेब भाष्य करत असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायला लागेल, याच पुण्यात जाऊन पवार साहेब तुम्ही हे वक्तव्य का केलं की पुण्यात आता कुठली पगडी चालेल, टिळकांची का फुलेंची, ही सामाजिक वीण आणि त्याबद्दलचं तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? याच महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं त्यावेळेला जैन आम्हाला शेती शिकवणार का, हे आपल्या पक्षाकडून होणारं वक्तव्य हे कुठल्या जाती ऐक्याचं वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये। आम्ही आणि सरकारने केलेली भूमिका ओबीसींचं किंचितही काढणार नाही, काढण्याचा प्रश्नच नाही, काढू देणार नाही आणि मराठा समाजाला त्याच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करणार नाही, वंचित केलं जाणार नाही, ही भूमिका आहे। फिल्म सिटीची जागा बघायला जाताय तुम्ही रामटेकला, कशा पद्धतीने मदत चोरी होते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं नाही। प्रात्यक्षिक त्यांच्या पक्षाच्या जर अधिकृत अधिवेशन काय कार्यशाळेचे काय असेल यात दाखवलं असेल आणि प्रश्नचिन्ह जर पवार साहेबांचा पक्ष निर्माण करत असेल तर पहिली माझी मागणी आहे, पहिला रोहित पवारांचा राजीनामा घ्या आणि मग प्रश्न विचारा। पहिला सुप्रिया सुळेताईंचा राजीनामा घ्या आणि मग मतचोरीवर प्रश्न विचारा। याच व्यवस्थेतून, याच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतून रोहित पवार विजय मिळवणार, सुप्रियाताईंचा विजय चांगला झाला म्हणणार आणि बाकीचे जिंकले तर प्रश्न निर्माण करणार आणि म्हणून यांची भूमिका म्हणजे आपला तो बाबा आणि दुसराचा तो कार्टा अशी आहे आणि त्यामुळे पहिलं राजीनामा द्या रोहित पवार आणि सुप्रियाताई आणि मग मतचोरीवर प्रश्न निर्माण करा, हा आमचा त्यांना सल्ला आहे। मराठी झालं एक मराठीचा घेऊया। रामटेकला तुम्ही फिल्म सिटीची जागा पाहायला जात आहे, कधीपर्यंत फायनल होईल आणि काम प्रत्यक्ष कधीपर्यंत सुरू होईल? विदर्भातल्या तरुणांना हाताला काम आणि ऍक्टिंग करायची संधी कधीपर्यंत? महाराष्ट्र सरकारचे धोरणच आहे की जास्तीत जास्त चित्रनिर्मिती, चित्रपट निर्मिती आणि त्यासाठीचं असलेलं शूटिंग आणि सर्व तंत्रज्ञानिक यंत्रणा या महाराष्ट्रातच जास्तीत जास्त निर्माण कराव्यात आणि देशभरातून आणि जगभरातून या व्यवसायाचं आकर्षण केंद्र महाराष्ट्र बनावं आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो एक दिशादर्शक रोडमॅप बनवला, ज्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रचंड परिश्रम केले, त्यामध्ये मुंबईतल्या फिल्म नगरीप्रमाणेच किंवा त्याबरोबरीनेच एक रामटेकला अद्यावत अशी फिल्म सिटी, फिल्म नगरी